तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयासमोर शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर हे आंदोलन केलं गेलं। राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयासमोर आपण पाहतोय शरद पवार गटाचे जे सर्व पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी आंदोलन करत आहेत। मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षा राखी जाधव आपल्या समोर आहेत आणि त्यांच्या हातामध्ये शरद गोविंदराव पवार अशा पद्धतीचं एक पोस्टर देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आमचा पक्ष आमचा चिन्ह शरद पवार अशा पद्धतीच्या घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहेत। आज सकाळपासूनच या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। सर्व हे मुंबईचे पदाधिकारी आहेत आणि मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेणार आहोत। ताई, काय सांगाल तुम्ही? सकाळपासून या ठिकाणी आंदोलन करता, निर्णय हा जो झालेला आहे हा आमच्यापासून सर्वसामान्यांपर्यंत याच्याबद्दलची प्रतिक्रिया काय आहे ते आपल्या माध्यमातून सर्वजण व्यक्त होत आहेत। जरी ही परिस्थिती उद्भवली असली तरी आम्ही शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत। आमची ओळख म्हणजे शरद पवार आहे आणि म्हणून असे किती आमचे चिन्ह आणि असे किती पक्षाचे नाव आमच्याकडून काढून घेतले तरी शरद पवारचे कार्यकर्ते जे आहेत ते आमच्यासारखे कायम शरद पवार साहेबांसोबत उभे राहणार। मी दादांना एक म्हणते, दादा तुम्ही एकनाथ शिंदेला सांगितलं होतं का तुझा धम्मक असेल तर तू दुसरा पक्ष काढ। दादा तुम्ही काढा ना, तुम्ही कशाला नाही काढत आहे? तुम्ही कशाला आमच्या पक्षाला डोळा ठेवून आहे? पवार साहेब एक नाही असे 1001 पक्ष काढू शकतो। अरे दादा आणि गेलेला गट, तुम्ही आमचे पक्ष चोरला, तुम्ही आमचे नेता चोरले, तुम्ही आमचे चिन्ह पण चोरले, पण आमचे कार्यकर्ता, आमची भावना आणि आमचे मनाचे विचार म्हणजे शरद पवार हे तुम्ही कधीही चोरू शकत नाही। आणि पवार साहेब आहे म्हणजे पक्ष आमचा आहे आणि महाराष्ट्र आमचं आहे। आणि या कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी सकाळपासून घोषणाबाजी सुरू आहे। पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत, पोलिसांकडून सर्व कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न होतोय। ज्या पद्धतीने घोषणाबाजी सुरू आहे त्या कुठेतरी रोखाव्यात अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे। मात्र समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो फोटो आहे तो या ठिकाणी कार्यकर्ते घेऊन आहेत आणि संविधानाच्या सोबत आम्ही आहोत, संविधानावर कुठेतरी अडचणी निर्माण होतील अशा पद्धतीचे सध्या निर्णय सुरू आहेत। संविधान विरोधी निर्णय घेतला जातोय असं देखील त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन अनिल संघारीचा निलेश बुलावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।